महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून रक्तदान, आरोग्य सेवा आणि जनहिताच्या कार्यक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची भाजपची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी दिनांक 22 जुलै रोजी प्रदेश भाजपतर्फे राज्यभरात महारक्तदान शिबिरांचे आयोजन. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आले. भाजपा परिवारातील सर्वांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी केले होते. प्रत्येक मंडलात किमान 100 रक्तदात्यांचे लक्ष्य जिल्हाध्यक्षांनी पूर्ण करायचे आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या महारक्तदान संकल्प अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीकांत गायकर व सरचिटणीस केतन पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पडघा रोड, वाहुली श्रीकांत गायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला भाजपचे सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होऊन रक्तदान केले. यावेळी श्रीकांत गायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस केवळ समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा आदर्श कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे आभार मानत त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो आणि त्या 22 जुलै च्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आता 22 जुलै बघितलं गेलं तर काल वाढदिवस आदरणीय मुख्यमंत्र्यांचा झाला, परंतु नेहमीच मुख्यमंत्र्यांचा एक आदर्श घेण्यासारखा एक मानस असतो की माझा वाढदिवस, मुख्यमंत्र्यांचा जो वाढदिवस आहे तो कुठलाही वेगळ्या पद्धतीने न साजरा करता एक समाजाला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून जी काही काळाची गरज आहे, म्हणजे आपण बघतोच नेहमीच प्रत्येक गोष्ट ही उत्पादनानुसार ही मिळत असते, प्रोडक्शन होत असतं, परंतु एकमेव अशी जी गोष्ट आहे जी रक्त हे कुठल्याही मशीनमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये हे उपलब्ध माणसातूनच ते निर्माण होतं आणि ते रक्तदान हे वाढदिवसाच्या निमित्ताने घ्यावा हा मुख्यमंत्र्यांचा नेहमीच मानस असतो. आणि त्याच अनुषंगाने आज भिवंडी तालुक्यातील या पूर्व मंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर अनेक वर्षी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन होत असते आणि काल भरपूर ठिकाणी या पतपेढी जी आहे, रक्त पतपेढी ह्या बिजी असल्यामुळे आज या भिवंडी पूर्व मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सकाळपासून बघितलं गेलं तर या मंडळातील सगळीच मंडळी मोठ्या संख्येने आज बघितलं गेलं तर 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस असताना देखील अनेक कार्यकर्ते असतील, रक्तदाते असतील, हिरिरीने भाग घेऊन रक्तदान करत आहेत. आताच बघितलं गेलं तर आमची भगिनी आज महिला देखील इकडे रक्तदान करीत आहेत. ते अतिशय चांगला असा हा उत्स्फूर्त प्रतिसाद या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा जो काही मानस आहे त्यांनी ठेवलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून 1 लाख या बॉटल आपल्याला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांकडून जमा करण्याचा हा मानस आहे. आणि त्याच अनुषंगाने आज ह्या भिवंडी तालुक्याच्या या पूर्व मंडळामधून हा रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे. अतिशय चांगला असा हा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळत आहे. दरवर्षी आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित करतो त्यावेळेस 50, 40, 50, 60 या
रक्तदान बॉटल मिळत असतात, उपलब्ध होतात आणि आज देखील तेवढ्याच बॉटल उपलब्ध होतील त्यात काही शंका नाही. आज या सगळ्यांच्याच आपल्या या आपल्या वतीनं आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना उदंड निरोगी असं आयुष्य लाभो अशी या आजच्या दिवशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा हे राज्य अतिशय चांगलं त्यांना काम त्यांच्या हातून घडत राहो या देखील सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आणि या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हा रक्तदान संकल्प या माध्यमातून आज भिवंडी पूर्वचे आमचे अध्यक्ष आमचे स्नेही मित्र आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि भिवंडी पूर्वच्या सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या योगदानातून आज रक्तदान शिबिराचे आयोजन आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेब यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले. या रक्तदानासाठी जे रक्तदाते आज आलेले आहेत त्या रक्तदात्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पण पाऊस असताना सुद्धा रक्तदाते इथे आले आणि आपल्या या रक्तदानाचं जो आव्हान होता आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष यांच्या विनंतीला आव्हानाला मान देऊन रक्तदाते आले आणि त्यांनी आपलं रक्तदानाचं योगदान इथे दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आणि सर्व मंडळातील पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि थांबतोय.